रामकृष्ण हरी मंडळी, माझं नाव संकेत मळवी. मी पाहतात वारसा वारीचा. आज आपल्यासोबत माऊली आहेत. खूप अनुभवी व्यक्तिमत्व, म्हणजे त्यांच्याशी बोलताना बऱ्याच गोष्टींचा उलगडा मला झाला. माऊली रामकृष्ण हरी. मौली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय दिसताय? मला एक विचारायचं, एक सोपा प्रश्न, म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असेल की लोक वारीला जातात, वारीला चालत जातात, म्हणजे ते फक्त चालतात का? नाही, म्हणजे वारी म्हणजे नेमकी व्याख्या काय? वारी म्हणजे काय? वारी म्हणजे आळंदी ते पंढरपूर जाण्याचा हा प्रवास नाही, तर हा जीवन जगण्याचा व माणसाच्या समस्या सोडवण्याचा एक आधार आहे. समता, एकता, बंधुता, न्याय या गोष्टी संतांनी आपल्याला शिकविलेल्या आहेत. आणि आज ह्या केवळ मानव जातीला न समजल्यामुळं या आजच्या ज्या परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे संत न समज. आणि वारीमध्ये आल्याच्या नंतर जात-पात, धर्म अधर्म, पाप पुण्य, जात म्हणजे कुठली जात, स्त्री पुरुष या कुठलाच भेद राहत नाही. प्रत्येक माणूस हा प्रत्येक माणसाला माणूसात समजून माऊली या नात्यानं बोलत असते. आणि या ठिकाणी कुठलाच हृदय माऊलीमय होऊन गेलेलं असतं, तिथं दुसरा कुठलाही विषय राहत नसतो. म्हणजे म्हणून वारी करायची असते. गरीब श्रीमंत हा भेदभाव कुठलाच नसतो, नाही. लोक भक्तीच्या मार्गाने चालत जातात. हा, बरोबर. वारी म्हणजे हा प्रवास नाही हा. पायी चालण्याचा, तर हा आपल्या आलेल्या जडणघडणीचा, आलेल्या समस्याचा, याच्यातून मुक्तीचा मार्ग म्हणजे वारी. तुम्ही तुमची कितवी वारी? माझी ही पहिलीच वारी आहे. मी सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर हा मला पहिला योग मिळाला. वा वा वा. तरी तुम्ही त्या खोलमध्ये सांगता. हा, तुम्ही ह्या आधी म्हणजे पेशानी वगैरे? मी म्हणजे तसं मी शिक्षकच होतो, त्यामुळं मला आणि या संत वाङ्मयाविषयी मला आवड आहे. खरं सांगायचं तर आम्हाला हेच जाणून घ्यायचं होतं की नेमकी लोक वारी करतात म्हणजे आणि वारीविषयी का माणसाला आपुलकी आहे, तर जी स्वतःच्या लेकराचा सांभाळ करते तिला आई किंवा माय म्हणत असतात, पण जी विश्वातल्या सबंध लेकराचा, प्राणीमात्राचा जी सांभाळ करते तिला माऊली म्हणत असतात. या वारीतला प्रत्येक माणूस हा माऊली म्हणतो, कारण ती माऊली या सर्वांचा सांभाळ करत असते. आज इतका पावसाचा परिणाम आहे, ढगाचं वातावरण आहे, जिकडे तिकडे आहे, पण माऊलीवर विश्वास ठेवून माऊली मला सांभाळून नेणार आहे, माऊली मला तारून नेणार आहे, ही भावना प्रत्येक आबालवृद्धापासून छोट्यातल्या लेकरापर्यंत जी भावना आहे. म्हणून हा जनसमुदाय या क्षीण वारीमध्ये सहभागी झालेला आहे. कोणा भीतीपोटी नाही, मात माऊलीवर असले आत्मविश्वास असा नाही. त्या वाचेत खूप छान माहिती दिली तुम्ही आम्हाला. खूप खूप धन्यवाद तुमचे. काही नाही. आणि आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे की वारसा वारीचा. म्हणजे हल्ली लोकांना एवढंच माहिती आहे की बरेच वृद्ध वारीला जातात, तरुण वारीला जातात, पण त्यांना पण कुठून ना कुठून तरी हा वारसा लाभलेला असतो. ही वारी परंपरा आपली जवळपास शतकानुशतकं चालत आलेली आहे. तर त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी या तुकाराम महाराजांच्या वारीला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीला संरक्षण दिल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची जी निर्मिती केली, त्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये संत तुकाराम महाराजाचे आदेश किंवा त्यांचे विचार स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रात होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रयतेसाठी स्वराज्य निर्माण करू शकतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आज तुम्हाला मला हवं आहे का? तर छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य माणसासाठी, शेतकऱ्यासाठी, उपेक्षितासाठी, स्त्रियांच्या संरक्षणासाठी काम केलेले आहे. ही भूमिका संत विचारातून छत्रपती शिवरायांना अंगीकृत झाली होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या वारीला वारसा दिलेला आहे आणि सांभाळेल. तर मंडळी, माऊलींचे विचार आज प्रत्येक तरुणामध्ये जर भिडले तर खरंच आपली येणारी वेगळी पिढी असेल. संत आणि महामानव या महाराष्ट्रातील, या भारतातील लोकांना केवळ समजले नाहीत. म्हणून आजचा हा जो प्रसंग दिसतो आहे त्याचं एकमेव कारण ते आहे. संत समजले असते, तुकारामाचा गाथा जर समजला असता तर माथा ठिकाण्यावर आला असता. माथा ठिकाण्यावर न येण्याचं कारण म्हणजे केवळ गाथा न समजली. अगदी बरोबर. कुठलंच व्यसन, कुठलंच वाईट पाऊल गाथा समजल्यानंतर होणार नाही याची मी खात्री असा क्षय आहे. खूप धन्यवाद, मी आम्हाला वेळ दिला.
अजून काही शिकवण दिली त्याबद्दल खूप खूप माझी धन्यवाद. कुठलीही शिकवण नाही जे संतांनी त्या महाराष्ट्राला समानतेची वागणूक दिली तीच परंपरा अभ्यासलेली आहे. आपल्या मनचं काहीही नाही. हे सत्य तुकारामाने सांगितले, जे माऊलींनी सांगितले ते तुम्ही सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केले. तुझे खूप धन्यवाद. रामकृष्ण या प्रश्न Yeah, but I did like, I got to go in.